श्रीकृष्णांनी पांडवावर कृपा केली. तो कृष्ण कसा आहे म्हणाल तर ज्याला देवकीने आपल्या उदरात 9 महिने वागविले, यशोदेने अति कष्टाने ज्याला लहानाचे मोठे केले, तो शेवटी पांडवांच्या उपयोगी पडला. म्हणून पुष्कळ दिवस त्याची सेवा करावी किंवा समय पाहून त्याची विनवणी करावी, इतका देखील प्रयास त्या दैववान अर्जुनाला पडला नाही. श्रोते म्हणतात, हे असो, आता पुढे कथाभाग लवकर सांग. तेव्हा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अर्जुन लढिवाळपणाने म्हणतो की देवा, तुम्ही ही जी संतांची लक्षणे सांगितली ती माझ्या अंगी वसत नाहीत. एरवी या लक्षणांचे तात्पर्य जाणण्यात मी खरोखर अयोग्य आणि अपुरा आहे. परंतु तुमच्या सांगण्याने जर मला योग्यता आली तर येईल. जर तुम्ही मनात आणले तर मी ब्रह्मसुद्धा होईल. तुम्ही ज्याचा मला अभ्यास करावयास सांगाल तो करण्याला मला काय अशक्य होईल. ही तुम्ही कोणाची गोष्ट सांगितली हे मला काही कळत नाही, परंतु ती ऐकल्यापासून तिची स्तुती करावी असे अंतःकरणात वाटते. तर ही योग्यता ज्याच्या अंगात असेल त्याच्या आनंदास पारावारच नाही. प्रभो, याचप्रमाणे माझे अंगी योग्यता येईल एवढे आपण कराल का? तेव्हा श्रीकृष्ण हसून म्हणाले की हो, तुला आम्ही ब्रह्मरूपी करू. असे पहा की जर एक संतोष प्राप्त न झाला तर चोहीकडे सुखाची उणीवच असते, परंतु तो एकदा प्राप्त झाला म्हणजे मग जिकडे तिकडे सुखच सुख. त्याचप्रमाणे जो सर्वेश्वराचा पूर्ण सेवक बनला आहे तो सहज ब्रह्मरूपी होऊ शकेल. पण अर्जुन सुदैवाच्या पिकाच्या भाराने किती वाकला आहे ते पहा. जो ईश्वर हजारो जन्मांनी इंद्राला सुद्धा भेटण्यास दुर्मिळ आहे, तो अर्जुनाच्या इतका अधीन झाला आहे की त्याचा शब्दही खाली पडू देत नाही. तेव्हा ऐका की, अर्जुनाने मी ब्रह्म व्हावे असे जे म्हटले ते देवांनी सर्व ऐकले. त्यावेळेस देवाच्या मनात असा विचार उत्पन्न झाला की अर्जुनाला ब्रह्म होण्याविषयीचे डोहाळे लागले आहेत. यावरून त्याच्या बुद्धीच्या उदरात वैराग्याचा गर्भ राहिला आहे. अथवा अर्जुन हा नूतन झाड असून सुद्धा वैराग्यरूप वसंताच्या भाराने अहम ब्रह्मरूप मोहराने ओथंबला आहे. म्हणून याला मोक्षरूप फलाची प्राप्ती अगदी लवकर होईल, कारण हा विरक्त झाला आहे, अशी श्रीकृष्णांची देखील खात्री झाली. श्रीकृष्ण म्हणतात, आता हा अर्जुन जे अनुष्ठान करील त्याचे त्याला लागलीच फळ मिळेल. म्हणून त्याला जर हा अभ्यास करावयास सांगितला तर तो वाया जाणार नाही. अशा प्रकारे त्यावेळी श्रीहरींनी मनात विचार करून म्हटले, अर्जुना, आम्ही जो तुला योगमार्ग सांगणार आहे तो सर्व मार्गाचा राजा आहे, तो तू ऐक. तो योग असा आहे की ज्याच्या प्रवृत्तीरूपी वृक्षाखाली कोट्यावधी मोक्षफले दृष्टीस पडतात. ज्यांचे आचरण करू लागले असता मोक्षप्राप्ती होते. या मार्गाची श्रीशंकर हे अद्यापपर्यंत यात्रा करत आहेत. दुसरे योगीजनही प्रथम हृदय आकाशात आडमार्गाने चालू लागले, पण शेवटी अनुभवाच्या पावलांनी चालता चालता त्यांना हम रस्ता सापडला आणि मग त्यांनी इतर अज्ञानरूप सर्व मार्ग सोडून त्या योग्यांनी आत्मबोधाच्या सरळ मार्गाने एकदम धाव घेतली. पूर्वीचे महर्षी याच मार्गाने आले आणि ते साधकांचे सिद्ध झाले. याचप्रमाणे तत्वज्ञानी हे याच पंथाने श्रेष्ठत्वास पावले. जेव्हा हा मार्ग दृष्टीस पडतो तेव्हा तहान व भूकही हरपतात. या वाटेने जात असता रात्र आणि दिवस याचे भान राहत नाही. या मार्गाचे आक्रमण करत असता ज्या ठिकाणी मनुष्य पाऊल टाकेल त्या ठिकाणी मोक्षाची खाणच उत्पन्न होते व कदाचित तो आडमार्गाने गेला तरी स्वर्गसुख मिळते. तो पूर्वेच्या वाटेने निघून म्हणजे प्रवृत्तीची वाट सोडून इंद्रियांचे आकलन करून पश्चिमेस येतो, निवृत्तीच्या वाटेला लागतो. हे धनुर्धरा, या ठिकाणचे चालणे कोणते म्हणशील तर निश्चलपणे बसणे हे होय. या मार्गाने ज्या ठिकाणाला जातो ते स्थानच तो स्वतः बनतो.
हे निराळे काय सांगावे, तू ते आपोआप जाणशील. तेव्हा पार्थ म्हणाला, देवा, तर तुम्ही हे योगशास्त्र मला केव्हा सांगाल? कारण उत्कंठारूप समुद्रात बुडालेला जो मी, त्या मला वर का न काढावा? तेव्हा कृष्ण म्हणाले, आम्ही स्वतःहून तुला सांगत असताना मग प्रश्न करण्याचा इतका उतावीळपणा का करतो? तर आता आम्ही तुला स्पष्टपणे सांगतो, पण त्याचा अभ्यास केल्यावर उपयोग घडेल म्हणून तशा रीतीच्या योग अभ्यासाकरता एक जागा शोधून काढावी. ती जागा अशी असावी की ज्या ठिकाणी करमणुकीची हौस पुरी होत असल्यामुळे बसल्यावर उठू नये असे वाटावे आणि जी पाहता क्षणी वैराग्य दुप्पट व्हावे. ती जागा पूर्वी सत्पुरुषांनी वसवलेली असावी. तिच्यापासून मनाच्या संतोषाला सहाय्य व्हावे व धैर्याचा उत्कर्ष व्हावा. त्या जागेत अभ्यास करण्यास उत्तेजन यावे आणि मनाला अनुभवाने माळ घालावी. अशा त्या जागेची रम्यपणाबद्दल नेहमी योग्यता असावी. पार्था, त्या जागेच्या जवळून गेले असता पाखंड्यांचेही मनात तपश्चर्या करण्याबद्दल आस्था निर्माण व्हावी. एखादा मनुष्य सहज वाट चालत असता जर अवचित त्या ठिकाणी येईल, तर जरी तो कामेच्छुक असून आपल्या घरी जात असला तरी ते ठिकाण सोडून जाऊच नये असे त्याला वाटावे. अशा रीतीने ज्याला त्या ठिकाणी राहण्याची इच्छा नाही त्यालाही ती जागा राहून घेते आणि फिरणाऱ्यास बसवून घेते व वैराग्यास हलवून जागे करते. एखादा राजा किंवा विलासी पुरुष जरी असला तरी त्यालाही ती जागा पाहता क्षणी असे वाटावे की आपले राज्य सोडून त्या ठिकाणी एकांतवासात राहावे. अशा प्रकाराने जे ठिकाण उत्तम आणि त्याचप्रमाणे अतिशुद्ध त्या ठिकाणी ब्रह्मानंद प्रत्यक्ष अनुभवास येतो. आणखी एक गोष्ट साधकाने पाहावी, तीही की त्या ठिकाणी साधकांची वस्ती असून इतर मनुष्यांची वर्दळ लागणार नाही. त्या ठिकाणी अमृतासारखी मुळासुद्धा गोड व नेहमी फळांनी युक्त अशी दाट झाडे असावी. तेथे पावला पावलावर पाण्याचे झरे असावे, ते असे की ज्यांचे पाणी पावसाळ्यात देखील निर्मळ असते व ते पुष्कळ असून उतरण्यास किंवा पाणी काढण्यास सोपे असावे. त्या ठिकाणी सूर्याचे ऊन सौम्य असावे आणि कदाचित ऊन स्वच्छ पडले तर त्यापासून ताप उत्पन्न होऊ नये. तसाच वारा मंद व शीतल वाहत असावा. तेथे बहुत करून गडबड नसावी. श्वापदांची गर्दी नसावी, परंतु राघू आणि भ्रमर हे जुजबी असावेत. त्या ठिकाणी बदके, हंस, 2-4 चक्रवाक पक्षी तसेच एखादे वेळेस कोकिळ पक्षी येऊन बसला तरी चालतो. नेहमी नव्हेत, पण येऊन जाऊन मोर असले तरी आम्ही त्यांना नको म्हणणार नाही. परंतु हे पांडवा, अवश्य अशा तऱ्हेची एक जागा पाहावी आणि त्या ठिकाणी गुप्त गुहा किंवा शिवालय असावी आणि दोहोतून जे आपणास आवडेल किंवा आपल्या चित्तास पसंत पडेल त्या ठिकाणी बहुत करून एकांतवासात बसावे. म्हणून अशी सर्व सोय पाहून त्या ठिकाणी मन स्थिर होते किंवा नाही ते पाहावे आणि स्थिर झाल्यास तेथे आसन घालावे. त्याचा प्रकार असा,